अकोला जिल्ह्यातील दाना बाजार येथे पहाटे 6 वाजता भीषण आग लागून 14 ते 20 दुकाने जळून खाक झाले आहे। या घटनेची चौकशी करून आगीचे कारण शोधण्यात यावे, तसेच अग्निग्रस्त व्यापाऱ्यांना त्वरित शासनाने मदत करावी, त्यांचे परत पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे। आमदार गोवर्धन शर्मा यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली व पोलीस अधिकारी तसेच महसूल अधिकाऱ्यांना निर्देश दिले, तसेच अग्निग्रस्त व्यापारी व व्यापारी संघटनेशी चर्चा केली। पोलीस बंदोबस्त असताना या भागामध्ये कोणीही येत नसताना हा प्रकार घडला कसा, आगीचे कारण शोधण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे। अन्नधान्याची गरज असताना बाजारात आग लागल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहे। या संदर्भात पोलीस विभागाने चौकशी करावी, अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी करून तात्काळ व्यापाऱ्यांना मदत द्यावी। अनेक व्यापाऱ्यांची विमा नसल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे शासनाने त्वरित त्यांना आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे, अशी मागणी आमदार यांनी केली आहे। तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून व्यापाऱ्यांचे पंचनामे परत करण्याचे आदेश दिले आहे। आपला जो करोनाचा कंटेनमेंट झोन आहे, कंटेनमेंट झोनमध्ये जुन्या बाजारातल्या जवळपास 8 दुकानांना सध्या प्राथमिक अंदाज आहे की शॉप सर्किटमुळे आग लागली आहे। छोटी मोठी दुकानं आहेत, त्या दुकानामध्ये तेलाचा सामान असल्यामुळे आगची घटनेसाठी महानगरपालिकेचे पोस्ट टँकर फायर जवळपास 15 गाड्या आलेल्या आहेत आणि आग आता या वेळेला संपर्क झाला। यावेळी महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली। वर्षा मोरे, विदर्भ न्यूज, अकोला।